आपल्याकडे दोन महाकाव्य आहेत. त्याच्यामधले पहिलं महाकाव्य आहे ते रामायण आणि दुसरं महाकाव्य आहे ते महाभारत. आपल्याकडे एखाद्या गावामध्ये आपण गेलो की गावामध्ये गेल्यानंतर जर एखादा व्यक्ती आपल्याला भेटला, मनुष्य आपल्याला भेटला की त्याला राम राम करायची सवय आहे. तो काय स्वागत करतो आपलं? राम राम. काय म्हणतो? राम राम. म्हणजे आपण जे आता नमस्कार म्हणतो ना, तेव्हा ती लोक काय म्हणायची? राम राम म्हणायची आणि त्याचं स्वागत करायची. एखादा मनुष्य काय कामाचा नाही राहिला, म्हणजे त्याच्याकडनं काय अपेक्षाच नाही, अशा मनुष्याबाबत बोलायचं असेल तर लोक काय म्हणायची? त्याच्यामध्ये काही रामच राहिला नाही, म्हणजे तो काही कामाचा नाहीये. बघा, स्वागताला राम राम म्हणायचे. एखादा बिनकामाचा आहे त्याला काय म्हणायचे? त्याच्यामध्ये रामच राहिला नाही. आणि एखादा मनुष्य 4 जणांच्या खांद्यावर गेला की शेवटी पण काय म्हणायचे? राम 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 म्हणायचे की नाही? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. मग स्वागतामध्ये पण राम आहे. मनुष्य कामाचा नसेल तरी पण आपण त्याला काय नाही कामाचा राम देते. आणि गेल्यानंतर पण काय म्हणतात? राम राम म्हणतात. आपण कुठल्याही भारतातल्या राज्यामध्ये जरी गेलो तरी भारतातल्या राज्यामध्ये सगळ्यांना प्रभू श्री रामचंद्र माहिती आहे. रामचंद्रांच्या कथा सगळ्यांना माहिती आहे. एवढी युग गेली, या सगळ्या युगांमध्ये प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्यांमध्ये सामावलेले आहेत. अगदी तिथल्या दगडामध्ये पण प्रभू रामचंद्र आहेत, तिथल्या झाडामध्ये पण प्रभू रामचंद्र आहेत, तिथल्या प्राण्यांमध्ये पण, आणि इथल्या हवेमध्ये पण प्रभू रामचंद्र आहेत. आपल्या गावच्या बाजूला एखादी छोटी नदी असेल तरी पण तिचं जल हे आपल्याला काय आहे? पवित्र आहे. तसं म्हणतो की नाही, नदीचं पाणी आपल्यासाठी गंगा जल आहे. अशा पद्धतीचं प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. मग असं एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, एवढे मोठे महान असलेले प्रभू रामचंद्र यांची कथा जर आपल्याला माहिती नसेल तर मग मी जे मधलं सांगितलं ती मधली गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे आपल्यात राम आहे की नाही? आहे की नाही? आहे, पण तो आपल्याला माहीत नाही. आपल्याला या सगळ्या श्रावण महिन्याच्या निमित्ताने अशीच आपल्या महाकाव्यांचा परिचय करून घ्यायचा आहे. एक 10, 15, 20 मिनिटांचा हा कालावधी असेल. याच्यामध्ये आम्ही सगळेजण, आज मी सुरुवात केली, परवा आपल्याला डॉक्टर निवासे मॅडम वेगळ्या ग्रंथावर त्या ठिकाणी बोलतील. आज मी जो आपल्याला परिचय करून देणार आहे तो आपलं महाकाव्य आहे, ते म्हणजे रामायण. हे जे रामायण आहे, या रामायणाची कथा विश्वांकू घराण्यापासून सुरू होते. प्रभू रामचंद्रांचे वडील हे राजा दशरथ, शरयू नदी आहे आणि या शरयू नदीच्या काठी अयोध्या नगरी त्या ठिकाणी वसलेली आहे. आणि या अयोध्या नगरीचा राज्यकारभार त्या कालावधीमध्ये असं म्हणतात की कुठल्याही पद्धतीची हिंसा नव्हती. राजा दशरथाच्या दरबारामध्ये 8 त्यांची रत्न होती आणि ते 8 रत्न त्यांचे जे कोणी प्रधान होते, या सगळ्या प्रधानांच्या वतीने सगळा राज्यकारभार सुरळीत चालू होता. राज्यकारभार सुरळीत चालू होता, कोणत्याही पद्धतीची हिंसा नाही, अगदी शास्त्रशुद्ध राज्यकारभार करणारी सगळी मंडळी होती. अत्यंत सुखी अशी प्रजा अयोध्या नगरीमध्ये होती. पण अयोध्येचा राजा दशरथ यांना एका गोष्टीचं दुःख होतं, आणि ते दुःख कसलं होतं? तर त्यांना पुत्र नव्हतं, कोणतंही अपत्य नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी राजा दशरथांच्या मनामध्ये एक पद्धतीची चिंता असायची. अरे, आपल्याला अजून मुलगा नाही, मूलबाळ काहीच नाहीये, आपला पुढचा राज्यकारभार कोण सांभाळणार? असं सगळं त्यांच्यामध्ये मनामध्ये घालवेल असायचे. आता हे जे राजा दशरथ होते, या राजा दशरथाला एकूण 3 पत्नी होत्या. आपण जे म्हणतो की कैकेयीचा राम किंवा कौशल्येचा राम, तसं त्यांची पहिली पत्नी जी होती ती कौशल्या, नंतरची होती ती म्हणजे कैकेयी, आणि तिसरी पत्नी होती ती म्हणजे सुमित्रा. बघा, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा ह्या 3 जणी पत्नी होत्या. यांच्या सुद्धा मनामध्ये ही घालमेल होती. अरे, आपल्याला अजून पुत्र रत्न लाभलेला नाहीये, काहीच नाहीये, आपल्याला संतान नाहीये, आपण निसंतान आहोत.
आणि म्हणून मग राजा दशरथाने त्या कालावधीच्या परंपरेनुसार एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाला त्याने नाव दिलं होतं पुत्र कामेष्टी यज्ञ. हा यज्ञ केला, यज्ञ पण सफळ झाला. त्या यज्ञाच्या त्यावेळच्या कथेनुसार राजा दशरथाला आशीर्वाद पण मिळाला होता. ही कथा अजून खूप मोठी आहे. पण एकदा काय झालं, या सगळ्या कथेमधला एक महत्वाचा बिंदू त्या ठिकाणी घडला, ती म्हणजे या कथेमध्ये श्रावणबाळ नावाची एक कथा आहे. एक श्रावण नावाचा बाळ होता आणि त्याचे आई वडील जे होते हे दोघेही आंधळे होते. हे दोघेही आंधळे आई वडील. आणि त्या कालावधीमध्ये सगळ्या लोकांची जशी आता इच्छा असते की एकदा तरी का होईना जन्मामध्ये मला काशीला गेलं पाहिजे आणि मग काशीला गेलं पाहिजे, अशी त्यावेळेस श्रावण बाळाच्या आई वडिलांना पण इच्छा झाली. पण त्यांचं दुर्दैव असं होतं की दोघेही आई वडील आंधळे होते. या दोघेही आंधळ्या आई वडिलांच्या मनामध्ये जरी इच्छा होती, पण ते जाणार कसे? पण श्रावण बाळ तुमच्यासारखा एकदम आज्ञाधारक आणि आज्ञा पालन करणारा असं ते बाळ होतं. त्याच्या लक्षात आपल्या आई बाबांना काशीला न्यायचंय, त्यांना काशीला जायचंय. त्या कालावधीमध्ये अशी काही वाहनं नव्हती, हाती घोडे नव्हते, गरीब ब्राह्मण कुटुंब होतं ते. श्रावणाने काय केलं? कावड बांधली. कावड म्हणजे कसं असतं, जशी आपली तराजू आहे की ना, तागडी असते आपली, त्या तागडीसारखी कावड असते. आजही युपी बिहारमध्ये गंगा मैयाचं पाणी आणण्यासाठी त्या कावडीचा वापर करतात. कशा पद्धतीची त्यांनी कावड बांधली. एका कावडीच्या बाजूला आईला ठेवलं, एका कावडीच्या बाजूला वडिलांना ठेवलं आणि असा तो मजल दरमजल करत अयोध्येच्या त्या जंगलामधनं काशीला निघाला होता. राजा दशरथाला शिकारीचा छंद होता आणि असंच एका दिवशी ते जंगलामध्ये वनामध्ये शिकारीला गेले होते. शिकारीला गेल्या असताना एका झाडावर ते दबा धरून बसले. त्या ठिकाणी तलाव आहे, पाणी आहे, असं ते ठिकाण होतं नदीच्या किनाऱ्याचं. एका झाडावर ते दबा धरून बसले, कारण पाणी प्यायला श्वापद येतात आणि श्वापद एकदा पाण्यामध्ये उतरली की काय होणार आहे? त्याचा आवाज येणार आहे. ते झाडावर बसले होते, नेम करून बसले होते धनुष्यबाणाचा. धनुष्यबाणाचा नेम करून बसले आणि तेवढ्यात त्या जंगलातून जाणाऱ्या श्रावण बाळाच्या कावडीसह ते जे आई वडील होते त्यांना तहान लागते. कथेमध्ये काय येतं ते, त्यांना तहान लागते आणि मग ते सगळेजण, ते दोघे जण म्हणतात श्रावण बाळाला, अरे बाळा आम्हाला तहान लागले, जरा पाणी कुठं असेल तर बघ. श्रावण बाळाला नदीचा अंदाज येतो आणि मग तो एका झाडाच्या खाली ती कावड उतरतो. कावड उतरून त्या ठिकाणी आई बाबाला सांगतो की मी मला पाणी घेऊन येतो, लगेच जाऊन येतो. आणि मग ते जे काही भांड असेल ते भांड घेऊन तो नदीच्या बाजूने जातो. नदीच्या किनारी गेला. आता तुझं जे पात्र होतं, भांड त्याला म्हणतो आपण, जे भांड त्यांनी त्या नदीच्या पाण्यात बुडवलं आणि गुडगुड आवाज झाला. इकडं राजा दशरथाला आवाज गेला. दशरथाने बघितलं, अरे आवाज आला, कोणीतरी श्वापद आलाय. आणि दशरथाने बाण प्रत्यंचा ओढली आणि काय झालं, धनुष्यातला बाण सुटला आणि श्रावण बाळ पाणी घ्यायला वाकला. तेवढ्यात तो धनुष्यवरचा बाण होता तो श्रावण बाळाच्या छातीमध्ये आला आणि आई ग बाबा मोठा आवाज केला. राजा दशरथाच्या लक्षात आलं, अरे काहीतरी चूक झाले, हा आवाज प्राण्याचा नाहीये, हा कोणतरी मनुष्य प्राण्याचा आहे. राजा दशरथ सरसर झाडावरला उतरले आणि ज्या ठिकाणी आवाज आला त्या ठिकाणी गेले. पाहतो तो काय, एक ब्राह्मण पुत्र बाणाने विहळ झालाय, छातीतनं रक्त येतोय, विहळतोय. राजा दशरथ जवळ गेले, त्यांनी तो बाण काढला, त्याला विचारलं तू कोण आहेस, काय आहेस? त्यांनी सगळी कथा सांगितली. आणि श्रावण म्हणाला, माझे काम करा, त्या झाडाखाली माझे आई वडील पाण्यासाठी तडफडतायत, त्यांना जाऊन तुम्ही पाणी द्या, तुम्ही काहीच बोलू नका. राजा दशरथ पर्यायच नाही, ते भांड घेतलं आणि काही आवाज न करता ज्या दिशेने रामाने सांगितलं होतं त्या दिशेने ते घेऊन गेले. पावलांचा आवाज ऐकला. श्रावण बाळाच्या बाबा आई त्याला म्हणतायत, अरे बाळा आलास का? राजा दशरथ काहीच बोलले ना. अरे बाळा आलास का? पुन्हा पुन्हा विनंती केली, पण ते दशरथ राजा काहीच बोलू शकत नव्हता. शेवटी श्रावणाचे आई वडील म्हणाले, अरे तू बोलत का नाहीये, तुला कष्ट पडलेत का? तू जर बोलला नाहीस आम्ही पाणीच पिणार नाहीये. आता मात्र राजा दशरथाची पंचायत झाली.
आणि त्याला सांगावं लागलं. एवढा मोठा आघात त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना झाला आणि त्याने राजा दशरथाला शाप दिला. ज्या पद्धतीने आम्ही आमचा पुत्र पुत्र करून मरत आहोत त्या पद्धतीचा तू सुद्धा पुत्र पुत्र करून मरशील. हा जो क्षण आहे हा आनंदाचा पण आहे आणि राजा दशरथासाठी दुःखाचा. राजा दशरथाला एका दृष्टीने आनंद झाला की अरे आपल्याला पुत्र नाहीये, पण या ब्राह्मणाच्या शापाने काय होईल, आपल्याला पुत्र लाभेल. दुसरी गोष्ट आपल्याकडनं ब्रह्महत्या झाली, अशी ती कथा पुढे पुढे सरकत जाते. मग राजा दशरथ राजधानीमध्ये येतो. काही वर्षांनी 4 पुत्र होतात. छोटी जी आहे कौशल्या, तिचा प्रभू श्रीराम. दुसरी मधली जी आहे कैकेयी, तिचा भरत. आणि तिसरी जी आहे सुमित्रा, तिला 2 पुत्र झाले. ते म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. म्हणजे राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न, 4 त्याला पुत्र झाले. त्याच्या मधली थोडीशी गोष्ट राहते ती म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या लग्नाची गोष्ट राहते. प्रभू रामचंद्र हे लहानपणापासून अगदी त्या ठिकाणी अत्यंत तेजपुंज. त्याच्यामध्ये जसे हे आता 4 मुलं झाली, ही 4ही भावंड एकमेकांच्या सोबताने दिट्या घालत, एकमेकांच्या सोबताने खेळत रांगत बागडत सगळ्या विद्या ते शिकत. आणि याच्यामध्ये एकदा एक ट्विस्ट येतो, तो म्हणजे विश्वामित्र नावाचे ऋषीमुनी असतात. आणि या विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये यज्ञ चालू असतो आणि त्या यज्ञामध्ये काही राक्षस मंडळी त्यांना त्रास देत असतात. आणि म्हणून मग आता हा त्रास आपल्याला मोडून काढायचा आहे. मग विश्वामित्र काय करतात, अयोध्येला येतात. राजा दशरथाकडे प्रभू रामचंद्रांची मागणी करतात. राजा दशरथ म्हणतात, अरे एवढ्या 90 साहेब करून पुत्र झालाय, मी तुला कसा काय देऊ. पण विश्वामित्र म्हणजे जगदग्नीचा अवतार. शेवटी वशिष्ठ मुनी जे आहेत त्यांचे गुरु हे मध्यस्थी करतात आणि सांगतात की प्रभू रामचंद्र विश्वामित्रांसोबत जाणं हे चांगलंच आहे, त्यांच्यासाठी भाग्याचं आहे. आणि मग येणं प्रकारे ते जातात. त्या ठिकाणी विश्वामित्रांची सगळी जी यज्ञ आहेत ती सुरळीत पार पडतात. आणि नंतरच्या कालावधीमध्ये विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना त्या कालावधीमध्ये असलेल्या सगळ्या ज्या काही विद्या आहेत त्यापैकी महत्वाच्या विद्या प्रभू रामचंद्रांना देतात. आता प्रभू रामचंद्र मोठे झाले, 4ही भाऊ मोठे झालेले आहेत, यांच्याचं लग्न करायला पाहिजे. राजा दशरथासमोर प्रश्न पडलेला होता. आपली 4 सुंदर चांगली मुलं, गुणवान कीर्तिवान मुलं, त्यांना 4 कन्या कशा काय मिळतील. पण इकडं एका बाजूला अयोध्येच्या बाजूला जे राज्य होतं मैथिलीचं, त्या मैथिलीचं राज्य होतं, त्या राज्याचा राजा होता तो म्हणजे राजा जनक. राजा जनकाला पण काही पुत्र काहीच नव्हतं, अपत्य काहीच नव्हतं. मग राजा जनकाने एकदा काय करत होता, तो आधी शेती नांगरत होता. आणि शेती नांगरत असताना त्याच्या नांगर जो असतो त्या नांगराचा जो खालचा भाग आहे, त्या नांगराच्या खालच्या भागाला शिटी म्हणतात बघा. आणि तो नांगर धरलेला आहे. नांगर धरलेला असताना त्या ठिकाणी काय झालं, त्या जमिनीमधनं एक पेटी लागली. खडखड आवाज झाला, धातूचा आवाज झाल्यानंतर ती पेटी उघडली गेली. तर आतमध्ये एक सुंदर अशी कन्या त्या पेटीतला निर्माण झाली. आणि मग जमिनीतला निर्माण झाली, नांगराच्या फालातला निर्माण झाली, शिटीतला निर्माण झाली. म्हणून तिचं नाव ठेवलं गेलं सीता. सीता सुद्धा लहानपणापासून सुंदर, स्वगुणी, अगदी रूपवान, गुणवान अशा पद्धतीची होती. एका बाजूला माता सीता त्या ठिकाणी उपवर झालेली होती आणि इकडे अयोध्येमध्ये 4ही भाऊ उपवर झालेले होते. आता यांचं लग्न करायचंय. मग आता स्वयंवर मांडला. हा स्वयंवर मांडल्यानंतर त्या ठिकाणी अट काय होती की स्वयंवरामध्ये एक धनुष्यबाण ठेवलेला होता, त्याचं नाव होतं शिवधनुष्य. आता या शिवधनुष्याला काय करायची होती, प्रत्यंचा म्हणजे दोरी असते ती दोरी लावायची होती बघा. आणि हे काम अवघड होतं, शिवधनुष्य खूप मोठं. अनेक देशोदेशीचे राजे आलेले होते, त्यांना काही जमेना हे शिवधनुष्य उचलायलाच जमेना. काही राजे तर काय झाले, शिवधनुष्य उचलतानाच खाली पडले. काही उचलला पण त्यांना ती प्रत्यंचा काही लावता येईना, दोरी काही लावता येईना धनुष्याला. प्रभू रामचंद्रांनी काय केलं, जेव्हा त्यांची बारी आली, त्यांची वेळ आली, प्रभू रामचंद्र उठले, त्यांनी तो शिवधनुष्य हातामध्ये घेतला आणि ती प्रत्यंचा अशी लावणार. तेवढ्या खाडकन असा आवाज झाला आणि शिवधनुष्य
कुठलं? ही गोष्ट परशुरामांना कळाली. परशुराम म्हणजे ऋषी. ह्या परशुरामांना कळाली आणि ते आले. परशुरामांनी रामाशी लक्ष्मणाशी वाद घातला, पण या सगळ्या वादामध्ये प्रभू रामचंद्रांनी भगवान परशुरामांना त्या ठिकाणी शांत करण्यामध्ये यश प्राप्त केलं. 2 गडाख्यात लग्न झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. अयोध्येमध्ये आनंद सुरू झाला. प्रभू राम त्या ठिकाणी राजा होणार असं वातावरण सगळीकडे निर्माण झालं. पण याच सगळ्या आनंदामध्ये म्हणतात की नाही, मिठाचा खडा पडावा, एखादं संकट आपल्यावर यावं, तशा पद्धतीने अयोध्या नगरी पूर्ण दुभंगली. अशा पद्धतीची घटना घडली. सगळी प्रजा सगळी आनंदात होती. प्रभू रामचंद्र आता काय होणार? अयोध्येचे राजा होणार. मात्र याच वेळी मनामध्ये असलेल्या, म्हणजे आपल्या मनामध्ये काही गोष्टी एवढ्या असतात ना की नाही, मला हे भेटलं पाहिजे, माझ्या मुलांना भेटलं पाहिजे, आम्हाला भेटलं पाहिजे, असं जो असतो ना भाव, हा भाव इथं आडवा आला. काहीच्या मनामध्ये एक वाईट गोष्ट आली, म्हणजे तिने मनात असं आणलं की माझा मुलगा जो आहे त्याचं नाव काय? काहीच्या मुलाचं कुठे सांगा? भरत. काहीच्या मुलाचं नाव काय आहे? भरत. तिच्या मनामध्ये आलं की आपला मुलगा भरत आहे, याला राज्यकारभार मिळाला पाहिजे, भरताला राज्यकारभार मिळाला पाहिजे. आणि या कामी एक तिची दासी होती, त्या दासीचं नाव होतं मंथरा. या मंथराने सगळं कुठील कारस्थान करून तिच्या मनामध्ये भरवलं. आता इकडे कैकेयीच्या मनामध्ये भाव निर्माण झाला आणि तिथे राजा दशरथाकडे गेली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही मला 2 वर दिलेले आहेत, आठवतंय का? राजा दशरथ म्हणाला, हो, पण तुला आताच का ते आठवलं? नाही, ते मला 2 वर पाहिजे. मग तुला काय पाहिजे ते? कैकेयीने पहिला बॉम्ब टाकला, पहिला वर मागितला, 14 वर्षाचा वनवास द्यावा, पहिला वर. दुसरा वर, माझा पुत्र भरत आहे, या भरताला अयोध्येचा राज्यकारभार द्यावा. हे दोन्ही वर ऐकले आणि राजा दशरथाच्या पायाखालची जमीन सरकून गेली. राजा दशरथ त्या ठिकाणी घबघडीत झाला, कोलमडला. मात्र इलाज नव्हता. ही गोष्ट सगळी प्रभू रामचंद्रांच्या कानावर गेली आणि पितृवचने असलेले प्रभू राम त्या ठिकाणी तयार झाले. ते दशरथांच्या महलामध्ये गेले. त्यांनी सांगितलं, मी 14 वर्ष वनवासाला जायला तयार आहे, राज्यकारभार भरत करेल. सगळीकडे दुःखाची छटा पसरली. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि आपला पती वनवासात चाललेला आहे. बघा, आपला पती वनवासात चालले. सीता मैया सुद्धा म्हणाली, नाही नाही, जिथं तुम्ही तिथं मी, जिथं राम तिथं सीता. आणि मग आपला भाऊ वनवासात चाललेला आहे. असं ऐकल्यानंतर ज्याच्यावर प्रचंड प्रेम आहे असा लक्ष्मण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांसोबत निघाला. ही सगळी 3 जण नगरातनं बाहेर पडत होती. अख्खं नगर त्यांना जाऊ नका सांगायला आले होते. पण पितृवचनी प्रभू राम मागे सरले नाही. प्रभू राम निघाले, वनवासाकडे निघाले आणि इकडं राम 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 करत राजा दशरथाने देहत्याग केला, प्राणत्याग केला. रावणाच्या वडिलांनी दिलेला शाप तिथं खरा झाला. हे निघाले, वनवासामध्ये गेले, चित्रकूट पर्वतापर्यंत पोहोचले आणि ही वार्ता भरताला कळाली. भरताला वार्ता कळाल्यानंतर भरत लगेच कडक, तेव्हा तो त्याच्या मामाच्या गावी होता, तो कडक आला आणि त्याने अयोध्या नदीत प्रवेश न करता सरळ रामाच्या दिशेने प्रयाण करायला सुरुवात केली. यावेळेस लक्ष्मणाला वाटलं की एवढी मोठी सेना घेऊन, एवढी मोठी माणसं घेऊन भरत येतोय, म्हणजे तो नक्कीच आपल्याला काय करायचोय? मारायला येतोय. लक्ष्मणाने धनुष्यबाण काढलेला होता, पण राम त्याला सांगतोय, अरे असं होणारच नाही, भरत आपल्यावर चाल करून नाही येणार. आणि भरत आला, पण भरताच्या हातामध्ये धनुष्य नव्हतं, काहीच नव्हतं. भरत आला, प्रभू रामचंद्रांच्या पायाला लागला आणि म्हणाला, रामा तू चल, तू अयोध्येत चल, तू इथं नको थांबू, ते राज्य नको मला. पण प्रभू रामचंद्र म्हणाले, नाही भरता, वडिलांनी दिलेलं
मला वचन आहे की मी वडिलांना दिलेलं वचन आहे ते मी पूर्ण करणार, वडिलांची आज्ञा मी मानणार. मग भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादुका चपला आपल्या डोक्यावर घेतल्या आणि त्या पादुका डोक्यावर घेऊन तो अयोध्येत आला. सिंहासनावर प्रभू रामचंद्रांच्या पादुका ठेवल्या, स्वतः एका झोपडीत राहिला आणि 14 वर्ष भरताने राज्यकारभार केला. इकडे पुढे पुढे जात असताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे ते चित्र काढलेलं आहे बघा. या सगळ्या रामायणातल्या कथेतलं हे चित्र जे आहे ना, हे चित्र सगळ्यात महत्वाचं आहे. काय दिसतं चित्रामध्ये आपल्याला? हा आरोही मोठ्याने मोठ्याने सांग, मोठ्याने सांग. फक्त हरिण दिसतंय, हरिण आणि धनुष्यबाण दिसतंय. हे जे चित्र आहे ना, हे चित्र सगळ्यात या सगळ्या रामायणातल्या कथेतलं महत्वाचा ट्विस्ट आहे. आणि या चित्राच्या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि याचा पुढचा जो भाग आहे हा आपण पुढच्या परिपाठात पाहणार आहोत.